तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे, ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत। सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे। जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत। प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल। हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता, कारण एमपीएससी 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे। 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा। तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो। तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा। जास्तीत जास्त बघा, तुम्हाला 2 अ गट आणि ब गट दिले, जोड्या लावा असं म्हटलंय। आता सिंपलचा घटक आहे, आपण आता जस्ट अगोदर झालेल्या घटकामध्ये बघितलं होतं, समवर्ती सूची ही तरतूद आपण ऑस्ट्रेलिया खंड घेतली। तसंच ऑस्ट्रेलिया खंड आपण संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही तरतूद सुद्धा घेतलेली आहे। म्हणजे क ला 1 कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये, याचा अर्थ 2 बी चुकीचं आणि 3 पण चुकीचं आहे। कायद्याचं राज्य म्हटलं आपण इंग्लंड खंड घेतलं, म्हणजे अ ला 2 कुठं आहे, तुमचं उत्तर असलं तिथं अ ला 2 कुठं आहे, अ ला 2 या ठिकाणी, याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे तुमचं डेफिनेटली उत्तर झालं। आता 2 महत्त्वाचे मुद्दे, घटना दुरुस्ती प्रक्रिया किंवा घटना दुरुस्ती पद्धत असं म्हटलं जातं। घटना दुरुस्ती पद्धत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, दक्षिण आफ्रिका हे तुमचं उत्तर असलं पाहिजे। घटना दुरुस्ती पद्धत म्हणतोय तुम्हाला, काय असलं पाहिजे, दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिकेतून मगाच्या आपण अगोदर एक भाग बघितला होता, राज्यसभा सदस्यांची निवडणूक, हे लक्षात ठेवायचं, कारण सध्या इलेक्शन्स आहेत ना राज्यसभेच्या। राज्यसभा सदस्य निवडणूक ही आपण तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतली। याचा अर्थ हे तुमचं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणं पाहिजे, आणि हेच तुमचं करेक्ट आन्सर आहे। तुम्हाला असं विचारलं, प्रस्तावना आहे आपली, प्रस्तावना, ठीक आहे, प्रस्तावना, या प्रस्ताविकेमधलं स्वातंत्र्य समता बंधुता ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून, स्वातंत्र्य समता बंधुता ही तरतूद, जेव्हा स्वातंत्र्य समता बंधुता असं म्हटलं जातं तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, फ्रान्स देशाच्या राज्यघटनेतून, फ्रान्स देशाची। आणि या प्रस्ताविकेमधलं सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श, ओके, म्हणजे जे न्याय म्हणतो सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय, हे लक्षात घ्या, सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली, सामाजिक आर्थिक आणि राजकीय म्हटलं सोव्हिएत रशिया, कोणतं, सोव्हिएत रशिया। तर हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे। पुढचा घटक बऱ्याच वेळा याच्यावर विचारला जाय प्रश्न आहे, बऱ्याच वेळा, भारतीय संघराज्यात तज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा असं म्हटले। केसी व्हियर, ग्रॅनविल ऑस्टिन, मॉरिस जोन्स आणि आयवर जेनिंग्स असं दिलेलं आहे। आता सोदरत संघराज्य म्हणजे बार्गेनिंग करणारा संघराज्य, बार्गेनिंग फेडरलिझम। सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह, सहकारी फेडरलिझम म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम। निम संघराज्य म्हणजे कॉसी फेडरल म्हणू शकतो त्याला आपण, काय म्हणू शकतो, कॉसी फेडरल, निम संघराज्य किंवा त्याला अर्ध संघराज्य असंही म्हटलं जातं। आता याच्यावरनं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे। जसं मॉरिस जोन्स म्हटलं तर मॉरिस जोन्स यांनी बार्गेनिंग फेडरलिझम, म्हणजे क ला उत्तर 1 असणार आहे, क ला उत्तर 1 आहे, म्हणजे ह्या 2 ठिकाणी तुमचं उत्तर आहे, म्हणजे 1 पण येणार नाही आणि 2 पण येणार नाही, या ठिकाणी क ला 1 तुम्हाला पाहायला मिळेल। आयवर जेनिंग यांनी म्हटलं प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य, काय म्हटलं होतं, प्रबळ केंद्रीय, म्हणजे ड ला 4 कुठं आहे, या ठिकाणी आहे, याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे, 10चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। म्हणजे केसी व्हियर यांच्याबद्दल जर बघितलं, केसी व्हियर म्हटलं तर त्यांनी काय म्हटले, केसी व्हियर कॉसी फेडरल, अर्ध संघराज्य किंवा निम संघराज्य असं केसी व्हियर यांनी म्हटले। कोणी म्हटले, केसी व्हियर, लक्षात ठेवा। भारतीय संघराज्याचं वर्णन करताना कॉसी फेडरल म्हणजेच अर्ध संघराज्य किंवा त्याला निम संघराज्य असं आपण म्हणतो, ठीक आहे। ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलेलं आहे, सहकारी संघराज्य, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ग्रॅनविल ऑस्टिन म्हटलं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम। केसी व्हियर म्हटलं कॉसी फेडरल, अर्ध संघराज्य किंवा निम संघराज्य। मॉरिस जोन्स बार्गेनिंग फेडरलिझम आणि आयवर जेनिंग यांनी प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य। बऱ्याच लोकांना ना हीच नावं लक्षात राहतात, म्हणून मॉरिस जोन्स म्हटलं बार्गेनिंग फेडरलिझम, ठीक आहे। ग्रॅनविल ऑस्टिन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम,
आयवर्जनिंग केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य, आणि केसिफियर म्हटलं सब फेडरलिझम, क्वासी फेडरलिझम, त्याला अर्ध किंवा निम संघराज्य असं आपण म्हणतो. पुढचा घटक आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 6 मध्ये डॅश डॅश या 4 घटक राज्य क्षेत्रामधील जनजाती जमाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहे. जेव्हा भारतीय राज्यघटनेचं परिशिष्ट 6 म्हणतो तर तिथं तुम्ही लक्षात ठेवताना बरेच लोक कन्फ्यूज होतात. मणिपूर येतं, नागालँड येतं, किंवा त्रिपुरा येतं, मिझोराम येतं, आसाम येतं की मेघालय येतं. आता मी कसं लक्षात ठेवतो किंवा माझ्या कसं लक्षात राहतं, मला हे परत वाचायची गरज पडत नाही. एकदा मी जर बघितलं तर माझं कन्फ्युजन होत नाही. मी लक्षात असं ठेवले, मी सांगतो माझी ट्रिक काय आहे. मी अशा पद्धतीनं लक्षात ठेवतो, अशी मैत्री माझी तुझी, असं मी लक्षात ठेवले. मी काय लक्षात ठेवले बघा, अशी मैत्री माझी तुझी. आता मी इथं तुम्हाला माझ्या पद्धतीनं सांगतोय, तुम्हाला समजलं तर घ्या, नसेल तर इग्नोर करा. जेव्हा या टाईपचा प्रश्न विचारला जातो ना तर मी असं लक्षात ठेवतो, अशी म्हणजे काय, अस म्हणजे या ठिकाणी तुमचं आसाम असलं पाहिजे. अशी मैत्री माझी तुझी. ओके, मैत्री म्हणजे त्रिपुरा, डोळे झाकून लक्षात आला पाहिजे तुमच्या. त्रि म्हणजे त्रिपुरा. मै म्हणजे काय, या ठिकाणी मै वर्ण कोणतं राज्य येऊ शकतं, मेघालय येऊ शकतं. मे मात्रावालं. मिझोराम येणार आहे का, नाही, म्हणजे मेघालय. ठीक आहे. आणि माझी म्हणजे काय, मिझोराममध्ये माझी, म्हणून हे काय असणार आहे, मिझोराम असणार आहे. म्हणजे परिशिष्ट 6 मिझोराम. ओके, परिशिष्ट 6 मधल्या कोणत्या घटक राज्य असं जर विचारलं, अशी मैत्री माझी तुझी हे शब्द काय घेतलाय हे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आपल्या मैत्री आहे म्हणजे हा सायलेंट वर्ड आहे. अशी मैत्री माझी तुझी म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आहे म्हणजे नाही. त्यानंतर आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, पण नागालँड दिले नाही. आसाम, नागालँड दिले नाही. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम म्हणजे हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर. लक्षात आलं का, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 6 मध्ये कोणत्या 4 घटक राज्यांच्या क्षेत्रामधील जनजाती किंवा जनजमाती यांच्या क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहेत. लक्षात ठेवताना एक डोळं झाकून लक्षात ठेवा, आज पाठ करा, तुम्ही कधी विचारलं तर कन्फ्यूज होणार नाही. अशी मैत्री माझी तुझी म्हणजे आसाम, मैत्री म्हणजे मेघालय, त्रिपुरा, आणि माझी म्हणजे मिझोराम म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आणि उत्तर देता येईल. आता पुढचा हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, वाचताना सिंपल घटकाला कन्फ्यूज करतो. म्हणजे भारतीय राज्यघटनेतल्या परिशिष्ट आणि त्याच्या जोड्या. आता अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात प्रिलिमला, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 7व्या परिशिष्टामध्ये काय आहे, 8व्यामध्ये काय आहे, 9व्यामध्ये काय आहे आणि 12व्यामध्ये काय आहे, अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता 7वं परिशिष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र आणि राज्यामधलं जे अधिकार वाटप आहे हे तुमच्या डोळ्यात झाकून लक्षात येईल. किंवा कार्यालयीन भाषा असा पण घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, कार्यालयीन भाषा. आता कार्यालयीन भाषा म्हणजे 8व्या परिशिष्टात, 8व्या परिशिष्टामध्ये भाषांचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. 9व्या परिशिष्ट म्हणजे जमीन सुधारणा कायद्यांच्या संदर्भात येतं. 9वं परिशिष्ट म्हणजे जमीन सुधारणा कायद्यांच्या संदर्भात येतं. आणि 12व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांचे अधिकार, अधिसत्ता व जबाबदारी म्हणजे अ ला तुमचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी 3. अ ला 3 कुठं आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर ब ला 2 या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात आलं का, 7वं परिशिष्ट, 9वं परिशिष्ट, 8वं परिशिष्ट आणि 12वं परिशिष्ट. फक्त जोड्या लावायच्यात. हे बेसिक घटकावर विचारला जाणारा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न सोडवताना तुम्हाला इंग्लिश लक्षात ठेवणं, वर्ड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने उद्देशपत्रिकेमध्ये डॅश 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 आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले आणि पर्यायामधून करेक्ट आन्सर ओळखायला सांगितले. आता याच्यामध्ये समाजवादी डेफिनेटली आहे, धर्मनिरपेक्ष डेफिनेटली आहे. प्रजासत्ताक हा जो वर्ड आहे 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जोडण्यात आला का, नाही, म्हणजे क येणार नाही. जर क येणार नसेल तर इथं क आहे, इथं क आहे, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करू शकता. या ठिकाणी अ बरोबर येतं, इथं अ नाही आहे म्हणजे हा इलिमिनेट झाला. पर्याय क्रमांक 1 डायरेक्टली उत्तर आहे.
पण कधी कधी हे राष्ट्राची एकत्रता असा शब्द दिलाय, म्हणजे युनिटी ऑफ नेशन्स हे त्यामध्ये येतं का? तर 42च्या घटनादुरुस्तीद्वारे 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976ची, इथं तुम्हाला 1976 पाहिजे, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे एकूण 3 शब्द समाविष्ट करण्यात आले. एक म्हणजे समाजवादी, त्याला आपण सोशलिस्ट म्हणतो, धर्मनिरपेक्षता सेक्युलर म्हणतो, आणि तिसरा शब्द होता त्याला अखंडता. ओके, अखंडता ओके, किंवा एकताच म्हणतो. म्हणजे त्याला इंटिग्रिटी हा इंग्रजी वर्ड कुठं दिसतोय का हे बघायचं आणि त्याच्यावरून उत्तर येतं. जसं सोशलिस्ट लक्षात ठेवता, सेक्युलर, तसं इंटिग्रिटी कुठं दिसतोय का हा बघायचं. तर इथं तुमचा हा घटक आहे, याच्यावरून हे उत्तर निघू शकतं. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये डायरेक्टली MPSC मध्ये एक पॅटर्न आहे, डायरेक्ट तुमच्या कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो. तिथं तुम्हाला कन्सेप्ट जर माहीत असेल तर उत्तर येते. भारत हे गणराज्य आहे. गणराज्य म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये रिपब्लिक आहे असं म्हणतो. भारत हे गणराज्य आहे, याचा अर्थ डॅश डॅश रिपब्लिक. येथे लोकशाही आहे. रिपब्लिक म्हटलं तुमचे डोळे झाकून लक्षात आलं पाहिजे. रिपब्लिक म्हणजे काय असतं, तर जो आपल्या देशाचा किंवा आपला भारत देश आहे, ह्या देशाचा जो प्रमुख आहे, देशाचा प्रमुख कोण म्हटल्यानंतर पंतप्रधान म्हणू नका. आपल्या देशाचा प्रमुख म्हणजे आपले कोण असतात, राष्ट्रपती असतात. ओके, सत्ता जरी पंतप्रधान वापरत असले तरी ती राष्ट्रपतीच्या नावानं वापरतात. म्हणजे आपल्या देशाचा प्रमुख कोण, राष्ट्रपती. तर हा राष्ट्रपती काय असतो, तर तो लोकांनी निवडून दिलेला आहे. भारतामध्ये लोकांनी निवडून दिलाय, पण ते कसं आहे, इनडायरेक्टली आहे. ओके, म्हणजे भारत हा रिपब्लिक आहे. म्हणजे काय, तर आपला जो देशाचा प्रमुख म्हणजे राष्ट्रप्रमुख कोण आहे, राष्ट्रपती, हा लोकांनी अप्रत्यक्षरित्या म्हणजे इनडायरेक्टली निवडून दिलेला असतो. म्हणून भारत हे काय गणराज्य म्हटलं जातं. याच्या डेफिनेशन्समध्ये हा घटक तुमच्या लक्षात राहू द्या. बाकी इतर काही दिलं तरी बघायची गरज नाही आहे. याच्यावर MPSCनं अलीकडचा जो ट्रेंड आहे, बऱ्याच वेळा प्रश्न विचारताना अँगलनं विचारतो. भारत हे रिपब्लिक आहे, गणराज्य आहे. म्हणजे काय, तर राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रपती हा लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. कधी याच घटकाला तुम्हाला थोडंसं फिरवलं जातं. म्हणजे कसं, अकॉर्डिंग टू द प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडिया इज रिपब्लिक. म्हणजे भारत हा प्रजासत्ताक आहे, रिपब्लिक आहे. ओके, याचा अर्थ कसा होतो, राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो, बरोबर आहे. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नाही. शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी आणि राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी. मी काय म्हटलं, देशाचा प्रमुख म्हणजे राष्ट्रप्रमुख हा जनतेकडं विशिष्ट काळासाठी. म्हणजे अ आणि ड हे तुमचं करेक्ट पाहिजे. असं ऑप्शन कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. डायरेक्टली काय असणार आहे, तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा घटक आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. अनुच्छेद 21 या हक्कामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. आता जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण 21 मध्ये येतं. याच्यामध्ये फक्त एवढंच घटक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये कोणते 2 घटक येत नाहीत. संपाचा हक्क येत नाही, बोनसचा हक्क जो आहे तो घटक आहे ना, तो येणार नाही. म्हणजे संपाचा हक्क येणार नाही, प्रदेश गमन करण्याचा हक्क आहे, एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क आहे, जीवनावश्यक बाबी संदर्भात कायद्यांचा हक्क आहे. संपाचा हक्क येत नाही, म्हणजे अ येत नाही. इथं अ आहे, इथं अ आहे, परंतु इथं बकड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आहे. कारण इथं कड बरोबर पण ब पण आहे ना, प्रदेश गमन करण्याचा हक्क. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे तुमचं डोळे झाकून करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. MPSCला यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय की राज्यघटनेनं मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश किंवा रीट जारी करण्याचे अधिकार दिलेत. तर हे आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. ठीक आहे, फक्त आर्टिकल लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्हाला हायकोर्ट म्हणतो तेव्हा तुमचं कलम असलं पाहिजे 226. सुप्रीम कोर्ट म्हटलं तर कलम 32. हे दोन्हीमधून म्हणजे सर्वोच्च न्यायालयास कलम 32 आणि उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये. हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे. पुढचा घटक आहे समानतेचा अधिकार म्हणजे राईट ऑफ इक्वेलिटी. कायद्यासमोर समानता डेफिनेटली आहे. अस्पृश्य समाप्ती डेफिनेटली आहे. पदव्यांची समाप्ती म्हणजे ॲबॉल्युशन ऑफ टायटल्स डेफिनेटली आहे. समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19 मध्ये येतं, त्याच्यामुळे 18 पर्यंत येऊ शकत नाही समानतेच्या अधिकारामध्ये. म्हणजे राईट ऑफ इक्वेलिटीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य येणार नाही. जर ड येणार नसेल तर ड इथं आहे, इथं आहे आणि इथं ड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुम्ही काय करू शकता, उत्तर देऊ शकता. आता हा सुद्धा प्रश्न तुमच्या बेसिक घटकावरच आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, योग्य कथन ओळखा असं म्हटले. 2 विधानं दिलेत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 3चं वर्णन संविधानाचा सर्वात्मक टीकात्मक भाग असं केले. याच्यावर परीक्षेला खूप वेळा प्रश्न आला आहे. आंबेडकरांनी भाग 3चं वर्णन काय केलंय? संविधानाचा सर्वात टीकात्मक भाग. तर हे तुमचं विधान काय आहे? बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद 32चं वर्णन संविधानाचा आत्मा व हृदय असं केलंय. 32चं संविधानाचा आत्मा व हृदय हे सुद्धा बरोबर आहे. इथं तुमची दोन्ही विधानं बरोबर आहेत. हे दोन्ही विधानं कोणाची आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत, लक्षात ठेवा. भाग 3चं वर्णन संविधानाचा सर्वात्मक टीकात्मक भाग आणि अनुच्छेद 32चं वर्णन संविधानाचा आत्मा आणि हृदय. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांना, कुणाला म्हटले? केवळ भारतीय नागरिकांना दिलेला आहे. म्हणजे बाकी कुणाला नाही आहे, फक्त भारतीय नागरिकांना आहे. आता केवळ भारतीय नागरिकांना जेव्हा म्हणतो ना, तर आर्टिकल लक्षात ठेवायचं. आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 29, 29 आणि 30 हे जे 5 अधिकार आहेत ना, हे आर्टिकल कोणते? आर्टिकल 15 म्हणजे कलम 15, कलम 16, कलम 19, 15, 16, 19, 29 आणि 30 ही एकूण 5 कलम आहेत ना. या कलमांचा केवळ भारतीय नागरिकांनाच. इथं कलम 15, 16, 19, 29, 30 पैकी फक्त 19 दिसतंय. म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांना दिलेत? केवळ म्हणतो ना, तर 5 आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 एवढंच लक्षात ठेवायचं. इथं 14 दिलंय. हे भारतीय नागरिकांना पण आहे आणि परदेशी नागरिकांना पण आहे. 21चं म्हटलं भारतीयला आहे, परदेशी आहे. 21चं म्हटलं इथं भारतीय आहे, परदेशी आहे. परंतु 19चा अधिकार हे केवळ कोणाला दिलेलं आहे? भारतीय नागरिकांना. हे तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे. परदेशी येणार आहेत का? नाही. म्हणून 15, 16, 19, 29, 30 ही 5च कलमं अशी आहेत की जे अधिकार फक्त भारतीय नागरिकांना आहेत. यावर MPSCनं बऱ्याच वेळा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले. तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हा घटक तुम्हाला समजला पाहिजे. प्रश्न बघा आणि मग त्यानुसार कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा असं म्हटले. आपण एक एक घटक बघत जाऊया आणि डायरेक्टली उत्तर देऊया. भाषिक अल्पसंख्याक समुदायातील बालकांना प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मातृभाषेत शिक्षणाची पुरेशी सोय पुरवण्यात यावी असे निर्देश आपले संविधान प्रत्येक राज्याला देते. डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे भाषिक अल्पसंख्याक समुदायातला बालक जर असेल तर त्या बालकांना प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर, लक्षात ठेवा या शब्दाला मी थोडंसं वेटेज देते, प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मातृभाषेत शिक्षणाची पुरेशी सोय करवण्यात यावी असे निर्देश आपलं संविधान राज्याला देतं. बरोबर आहे. ठीक आहे. धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कशाच्या आधारे राज्याच्या अथवा राज्याचे अनुदान घेणारी कोणत्याही शिक्षण संस्थेला कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही. हे सुद्धा बरोबर आहे. शैक्षणिक अनुदान मंजूर करताना केवळ व्यवसायाचे हे अल्पसंख्याक आहे या कारणास्तव राज्याला भेदभाव करता येणार नाही. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कोणतं आहे का? माझ्या मते इथं चुकीचं कोणतंच नाही आहे आणि हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना बेसिक घटक तुमचा अभ्यास करत किंवा बेसिक फोकस करणं गरजेचं आहे आणि यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात.